आदिवासींचं योगदान स्वातंत्र्यासाठी फार मोठं आहे. म्हणजे फार 1756 पासूनचे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये तिलकामांजी, उमाजी नाईक, राघोजी भांगरे, त्या मामा, ख्वाजा नाईक, दुर्गावती मढावी असे फार मोठमोठे क्रांतिकारक आदिवासी समाजामध्ये होऊन गेले. आज जनजाती दिवस 15 नोव्हेंबर 1875 मध्ये उल्ली हातू नावाचं गाव आहे झारखंडमध्ये, आणि आता झारखंड पूर्वी बिहार होता तो. सुगना आणि कर्मी मुंडा नावाच्या एका दाम्पत्याच्या पोटी बिरसांचा जन्म झाला. आता मुंडा हा जो शब्द आहे, मुंडारी, मुंडा, आणि त्याच्यावरून मुंडा हा समाज झारखंडमध्ये आहे. त्यावेळेस ख्रिश्चन धर्माचा खूप पगडा होता त्या ठिकाणी, आणि ख्रिश्चन मिशनरींचं काम जोरात चालू होतं. जेव्हा बिरसा मुंडांना लहानपणापासूनच विषमतेचे आणि जातीयतेचे चटके बसले, आणि जेव्हा त्यांना समजायला लागलं, त्यांच्या लक्षात आलं की आदिवासींवर त्या काळामध्ये होणारा अत्याचार, त्या ठिकाणी धिकू नावाचा शब्द आहे. धिकू म्हणजे जमीनदार आणि सावकार यांना धिकू म्हणतात. आणि मग बिरसा मुंडांच्या जेव्हा ते लक्षात आलं की आपल्या समाजावर, म्हणजे पूर्ण आदिवासी संस्कृतीवर, आदिवासींची संस्कृती वेगळी आहे, आदिवासी ही जात नाही, आदिवासी हा धर्म आहे, आणि मग आदिवासी धर्मावर होणारा हा जो घाला आहे हा जर संपवायचा असेल तर आपल्याला आदिवासी समाजाला एकत्र करावं लागेल. आणि बिरसा मुंडांनी वयाच्या 20व्या वर्षापासून खऱ्या अर्थानं आंदोलन सुरू केलं. त्यांनी आपल्या सर्व आदिवासी बांधवांना जमा करून सांगितलं की अंधश्रद्धेला बळी पडू नका, दारू पिऊ नका, खोटं बोलू नका, हिंसा करू नका, एकीने राहा, मुंग्यांसारखे कष्टाळू राहा. मुंग्या जशा कायम कष्ट करतात तशा कष्ट करा. पक्ष्यांसारखी एकी जर नाही ठेवली तर आपल्याला इंग्रजांचं गुलामी पत्करावं लागेल. आणि दोन्ही तिन्ही बाजूने बिरसा मुंडांना त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं. हे करत असताना बिरसा मुंडांना त्या काळामध्ये खूप लोकांनी मदत केली, आदिवासी लोकांनी. परंतु इंग्रजांच्या लक्षात आलं की सदर व्यक्तीला जर पकडायचं असेल तर काहीतरी प्रलोभन द्यावं लागेल, आणि त्या काळामध्ये बिरसा मुंडांना पकडण्यासाठी खूप मोठं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर झालं. जंगलामध्ये बिरसा मुंडा थांबलेले असताना आता त्यांच्या लक्षात आलं की जंगलामध्ये तर आपल्याला पकडता येणार नाही, कारण बिरसा मुंडांचे जे सैनिक होते त्या काळामध्ये, जेवढे काही त्यांचे साथीदार होते, खूप शूर होते. मग त्यांनी काय केलं, बिरसा मुंडांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी जेवढी काही आदिवासी समाज होता, म्हणजे तुम्ही आज जर काही चित्रपट बघितले तर त्या चित्रपटामध्ये दाखवलेले साऊथ इंडियाचे बरेच चित्रपट असे आहेत. आता सुद्धा जर तुम्ही पाहिले चांगले पुष्पा वगैरे चित्रपट आहेत, त्यामध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी आणण्यात त्याच्या बरेच चित्रपट. तर त्या घडलेल्या घटना आहेत. तेव्हा बिरसा मुंडांच्या लक्षात आलं की आता मी जर इथून बाहेर नाही आलो जंगलातून तर माझा आदिवासी समाज हे लोक मारून टाकतील. अत्याचार झाले महिलांवर, अक्षरशः खूप अत्याचार झाले त्या काळामध्ये. साधारण 1900 मधली गोष्ट आहे. आणि न्यायला झाला बिरसा मुंडांना जंगलातून बाहेर यावं लागलं. आणि त्यांना इंग्रजांनी पकडल्यानंतर 150 ते 200 लोक होते त्यावेळेस. काही जणांना निर्दोष सोडलं, काहींवर केसेस झाल्या, काहींना जन्मठेप झाली. बिरसा मुंडांना एकांतात ठेवलं. त्याचं कारण असं की हा माणूस विद्रोह करू शकते, त्यांना माहीत होतं. म्हणून उलगुलान शब्द आलेला आहे. उलगुलान या शब्दाचा अर्थ विद्रोह असा होतो, अन्यायाविरुद्ध विद्रोह, म्हणून उलगुलान हा झारखंडी शब्द आहे. आणि मग बिरसा मुंडांनी जे काही, आज आपण या ठिकाणी येताना तुम्ही बऱ्यापैकी झेंडे पाहिले असेल, एक लाल आणि सफेद झेंडा आहे बघा, लाल सफेद. त्याचं कारण काय, लाल झेंडा म्हणजे विद्रोहाचं प्रतीक आहे, आणि सफेद झेंडा म्हणजे शांततेचं प्रतीक आहे, म्हणून दोन्ही मिक्स येतो झेंडा. तो आदिवासी तिकडून आलेला झेंड्याचा. आणि मग बिरसा मुंडांना त्या काळामध्ये आर्सेनिक नावाचं विष दिलेले, त्यांना फाशी नाही दिलं, त्यांना आर्सेनिक नावाचं विष दिलं. हे विष नेपोलियनला दिलं होतं. म्हणजे नेपोलियन बोनापार्ट असेच मारले. म्हणजे त्यांनी बारीक, ते विष असं आहे की जसं पेट्रोल असतं, पेट्रोल जर शरीरात गेलं ना तर पेट्रोल हळूहळू माणसाच्या आकडे कुजत चालतात आणि माणूस हळूहळू मरतो, असं एका किंमत पेट्रोलनं. तसे ते विष आहे, ते दिल्यानंतर हळूहळू हळूहळू माणसाचे शरीर कमकुवत होत चालतं. म्हणजे तुम्ही आई चित्रपट जर बघितलं तर आई चित्रपटामध्ये दाखवलेलं बघा, ते वेगवेगळे विषाणू, व्हायरस दाखवले ते शरीरात गेल्यानंतर माणसाचं शरीर. आणि मग बिरसा मुंडांना जेव्हा न्यायालयात नेलं गेलं तेव्हा ते बेशुद्ध पडले. परत त्यांना कोठडीत दिलं. आणि 9 जून 1900 मध्ये त्यांना रक्ताची उलटी झाली. रक्ताची उलटी ही स्पेसिफिक शरीरात विष गेल्यानंतर होते, आणि कॅन्सरच्या काळात होती. आणि रक्ताची उलटी झाल्यानंतर बिरसा मुंडांचं निधन झालं. 25 वर्षाच्या काळामध्ये बिरसा मुंडांनी फार जबरदस्त क्रांती करून गेली. त्यांची क्रांती वाया नाही गेली. त्याच्यावर इंग्रजांना स्पेसिफिक योजना आणाव्या लागल्या. आणि संविधान कलम 338(क) मध्ये जनजाती या शब्दाचा उल्लेख आहे. तसा जनजाती हा शब्दाला जयपाल सिंग मुंडांचा विरोध होता. जयपाल सिंग मुंडा हे बिरसा मुंडांचे वंशज. जेव्हा भारतीय संविधान बनत होतं ना त्या काळामध्ये जयपाल सिंग मुंडा भारतीय संविधान सभेमध्ये होते. त्यांनी विरोध केला या शब्दाला की जनजाती हा शब्द आम्हाला नको आहे. परंतु तो शब्द 1932 मध्ये जेव्हा गणराज्य परिषद झाल्या तेव्हापासूनचा तो शब्द आलेला आहे.
आदिवासींची जनजाती आज भारतामध्ये जेवढे काही आदिवासी समाज असेल म्हणजे पार गुजरातच्या डांगपासून तर पार खाली झारखंडपर्यंत पूर्ण जो बेल्ट आहे हा पूर्ण आदिवासी समाजाचा बेल्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढं काही आदिवासी समाजासाठी नंतर जेवढ्या योजना झाल्या म्हणजे आता पेसा ॲक्ट आला, त्यानंतर वेगवेगळे कायदे आले. आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हे पेसा ॲक्टमध्ये येतात. जे आता काही आता सध्या विधानसभेत चालू 288 पैकी 25 आमदार स्पेशल आदिवासी समाजाचे. हा पूर्ण जेव्हा बायोडाटा बनला हा पूर्ण बायोडाटा बनवत असताना आदिवासी समाजाचा सांस्कृतिक विकास व्हावा, आदिवासी समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्थान व्हावं, त्याच्यासाठी आदिवासीसाठी स्पेसिफिक आरक्षण करण्यात आलं. आणि त्याच्यासाठी हा आदिवासी विकास विभाग हा वेगळा एक पॅटर्न तयार केला की हा जो समाज आहे हा जो जंगलात राहिलेला समाज आहे बऱ्यापैकी मागे, हा समाज या बहुजन समाजाच्या सोबत येईल. आणि म्हणून या ठिकाणी आदिवासी समाजासाठी आदिवासी विकास विभाग या ठिकाणी स्थापन केला. आणि बिरसा मुंडांचं काम फार मोठं आहे. तुम्ही जर कधी एल्गार नावाचं मासिक ते वाचलं, बिरसा मुंडांचे स्पेसिफिक पुस्तक आहे. सांगण्याचा उद्देश असा की बिरसा मुंडांनी 25 वर्ष जेवढं केलं ना ती 80-90 वर्षाच्या माणसाचं जमणार नाही. फार 5 ते 7 वर्षामध्ये त्या माणसानं फार मोठं काम केलं. आयुष्य फार कमी मिळालं, 25 वर्षामध्ये त्या माणसांनी खूप मोठं काम केलं. असे बिरसा मुंडा यांना परत एकदा विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय भारत.